पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे। संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। आज नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला। हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही धरणातून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू आहे। पावसाने जोर पकडल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्याचे दिसते। नाशिक त्र्यंबकेश्वर दरम्यान आज ढगफुटीची शक्यता आहे। ढगफुटीमुळे नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात 300 मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। नाशिक जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला। नाशिक शहरासह 5 तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी आहे। त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंगी देवस्थान सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। नाशिककरांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाने केले। आपत्ती व्यवस्थापनावर मंत्री गिरीश महाजन यांचं लक्ष आहे। आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जे हवामान खात्याने ढगफुटीचा इशारा दिल्यानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील मंदिर हे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने काल मध्यरात्रीपासून संततधार पाऊस देखील हे सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। एक अत्यंत मंदिर हे त्र्यंबकेश्वर मंदिर जे आहे ते आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं मंदिर म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे। दिवसभर इथे भाविकांची मोठी गर्दी हे दर्शनासाठी जे होत असते, पण काल जेव्हा जे हवामान खात्याने या त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होईल अशा पद्धतीचा इशारा दिल्यानंतर हे त्र्यंबकेश्वर मंदिर सप्तशृंगी मंदिर हे जे दोन महत्त्वाचे मंदिर आहेत नाशिक जिल्ह्यातले ते बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। त्यामुळे आज संपूर्णपणे मंदिर हे बंद आहेत। कोणीही भाविक जे आहे ते दर्शनासाठी जे येऊ नये अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला होता। पण जे इशाऱ्याच्या आधी जे भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये आलेले आहेत ते बाहेरूनच अगदी तुरळक भाविक आहेत, ते बाहेरूनच मंदिराचं दर्शन घेऊन हे परत जे आपल्या गावी जात असताना आपल्याला त्र्यंबकेश्वरमध्ये बघायला मिळतोय। काल रात्री उशिरा त्र्यंबकेश्वर परिसरातील काही लोकांना हे स्थलांतरित सुद्धा करण्यात आलेलं आहे। स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। काल रात्री उशिरा जो त्र्यंबकेश्वर परिसरातील मेढघर किल्ला आहे या परिसरातील जवळपास 100 लोकांना जे आहे ते स्थलांतरित हे करण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने कोणीही त्र्यंबकेश्वरला येऊ नये अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आता काही वेळा आधी सुद्धा या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जे आहे ते गिरीश महाजन यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे। काल मध्यरात्रीपासून संततधार पाऊस हे सुरू झालेला आहे, पण ज्या पद्धतीने इशारा जे हवामान खात्याचा होता अशा स्वरूपाचा पाऊस मात्र अद्याप हे झालेला नाहीये। पण संततधार पाऊस हे त्र्यंबकेश्वर नाशिक आणि त्याच पद्धतीने जे आजूबाजू परिसरामध्ये जे एकूण जे होताना आपल्याला बघायला मिळतोय। आज दिवसभर अशा पद्धतीचा अंदाज किंवा जो एकूणच मुसळधार पाऊस आहे ते एकूणच होईल असं स्वरूपाचा प्रशासनाचा अंदाज आहे। त्यामुळे दिवसभर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशा पद्धतीचं एकूणच प्रिकॉशन प्रशासनाने घेतल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।